बऱ्याच वेळा पेशंट म्हणतात, "मॅडम अचानक दात दुखायला लागला आणि इतका दुखतोय की आता मला सहनच होत नाहीये. काय करावं लागेल?" तर तो दात रूट कॅनलला गेलेला असतो. पेशंट म्हणतो, "मॅडम पहिल्यांदाच दुखला आणि लगेच रूट कॅनल?" तो दात जरी अचानक दुखायला लागला असेल, पण त्याच्या कॅव्हिटीची सुरुवात खूप आधीच झालेली असते. ती मे बी एक पिन पॉइंट असू शकते, 2 दातांच्या मध्ये असू शकते. कॅव्हिटी जेव्हा प्रोग्रेस होते, ती जरी वरून एक पिन पॉइंट दिसत असेल, तरी तो स्प्रेड होताना अशी स्प्रेड होत असते. तुम्हाला वरून दिसते, "अरे काहीच नाही, एक किरकोळ डाग तर लागलेला आहे." पण आतमध्ये ती एका कोनिकल शेपमध्ये स्प्रेड होत असते आणि ती हळू अप्रोच करते पल्पला. एकदा का पल्पला अप्रोच झालं, की त्या दिवशी तुम्हाला सडनली पेन स्टार्ट होऊन जातं. त्यामुळे कधी पण ऑब्झर्व्ह करा, जेव्हा पण तुम्हाला सेन्सिटिव्हिटी होते, थंड पाणी लागू देत नाही, जेवण अडकतं, हे खूप कॉमन रिझन आहे. जेव्हा 2 दातांच्या मध्ये जेवण अडकायला चालू होते, तेव्हा समजून घ्या की तिथे कॅव्हिटी स्टार्ट झालेली आहे. आणि जेव्हा तुम्ही इनिशियल स्टेजमध्येच जेव्हा सेन्सिटिव्हिटी होते, जेव्हा जेवण अडकतं, अशा स्टेजमध्ये जेव्हा तुम्ही सिमेंट भरता, तेव्हा तो दात रूट कॅनलपासून वाचून जातो.